दिवसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. प्रस्ताव जसे प्राप्त होतील त्यामधून 1 महिन्याच्या आत शासनाकडून अडचण काही नाही, परंतु काही लोकांचे वारसा हक्काचे विषय आहेत, कोणाच्या नावाने नोकरी दिली असे काही विषय त्यांच्याकडे असेल त्याला बघावं लागेल. परंतु त्यांना 1 महिन्याच्या आत परिवहन महामंडळामध्ये रुजू करून देता येईल. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चामध्ये आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची कारवाई हे सुद्धा 1 महिन्याच्या आत मागे घेण्यासंदर्भातली कारवाई ही पूर्ण करण्यात येईल. हे महत्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत. आणि SCBCच्या प्रवर्गामध्ये बसणाऱ्या लोकांचे सर्टिफिकेट लागतात, त्यांना जे काही प्रोसेस आहे त्याला कुठल्याही बाधा येणार नाही यासाठी सरकारने निर्देश दिलेले आहेत की त्याला सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया आहे. खरं म्हणजे शासनाने असा कुठलाही प्रतिबंध केला नव्हता, परंतु खालच्या पातळीची जरा योजना जी आहे सर्टिफिकेट किंवा जी काही प्रक्रिया आहे ती थोडी थंडावली होती मधल्या काळामध्ये. त्यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत की SCBCच्या प्रवर्गामध्ये ज्या काही अटी शर्तीमध्ये बसणारे जे लोक असतील त्यांना SCBCचं प्रमाणपत्र संदर्भातली जी काही प्रोसेस आहे ती जलद गतीने त्याचा निपटारा व्हावा आणि सर्टिफिकेट त्यांना SCBC देण्यात यावी. अशा प्रकारचे हे जवळपास 9 निर्णय आज राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने आज सर्वसंमतीने एकमताने घेतलेले आहेत. सर, प्रामुख्याने आपण EWS लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनेक लाभ EWSचे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिले जातील, पण यापूर्वी या सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा नोकरीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी SCBCचं सर्टिफिकेट काढलेलं आहे, प्रमाणपत्र काढलेलं आहे. आता पुन्हा त्यांना नव्याने EWSचं प्रमाणपत्र काढावं लागेल. असं SCBCच्या संदर्भात नोकरीविषयीचा जो प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिक त्याच्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, ते तपासण्याची कारवाई सध्या सुरू आहे. मग ते नोकरीच्या बाबतीमध्ये असो किंवा ॲडमिशन्सच्या बाबतीमध्ये असो, हा जो विषय आहे तो सुप्रीम कोर्टाच्या ज्या जजमेंटमुळे काही प्रश्न नव्याने समोर आलेले आहेत ते तपास अजून त्याच्यामध्ये निर्णय व्हायचा यासाठी, कारण त्याच्यामध्ये काही लीगल इश्यूज आहेत ते तपासून त्याच्यामध्ये सुद्धा सकारात्मक भूमिका घेण्याची सरकारची तयारी आहे. प्रमाणपत्र काढावं लागेल. नोकर भरती या ठिकाणी जाहीर केल्या आहेत, त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. आता असं आहे की आता जोपर्यंत इंटरिम आदेश आहेत, आता सगळ्या गोष्टीचा सर्वंकष विचार करून ज्या गोष्टी शक्य आहेत ते जवळपास 9 मुद्द्यांवर निर्णय आज झालेले आहेत. आणि जसे जसे इतरही विषय आमच्यासमोर येतील ते सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य मंत्रिमंडळाच्या कक्षेमध्ये येणारे जेवढे विषय आहेत ते जसं जसं येतील त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी सरकार निर्णय घेते. सर, EWS प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावं यासाठी काही सूचना दिल्या जातील का? कारण आता बरेच शैक्षणिक प्रवेश सुरू झालेले आहेत, विद्यार्थ्यांनी मराठाचं म्हणजे SCBCचं प्रमाणपत्र काढलेलं आहे, ते सुद्धा ताबडतोब देण्याची आम्ही प्रक्रिया केलेली आहे. आणि SCBC सर्टिफिकेट असेल की EW संदर्भातली जी कारवाई असेल त्याला सुद्धा विनाविलंब तातडीने ते हे करावे, लोकांनी पेपर सबमिट करावे, तातडीने ते सुद्धा मार्गी लावण्यात येईल. ऍडमिशन प्रक्रिया थांबल्या आहेत त्या पुढे कशा सुरू करणार? कारण 11वीच्या किंवा ज्या इतर प्रक्रियांवर सध्या स्टे होता थांबण्यात आलं. त्यामध्ये असं आहे की सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्यामध्ये बरंचसं प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये काही ठिकाणी समोर आलेले आहेत. ते तपासण्याचं काम सध्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट आहेत, कायदेशीर सल्लागार आहेत, त्यांच्याशी त्याच्यामध्ये मार्ग कसा काढता येईल हा आमचा प्रयत्न आहे. आता हा निर्णय अजूनही प्रलंबित आहे त्या बाबतीमध्ये सरकार, कारण शेवटी कसं आहे सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर्स जे आहेत ते अकॅडमिक इयर बऱ्याच ठिकाणी म्हटलं आहे त्यांनी, त्या ऑर्डर्समध्ये अकॅडमिक इयर 20-21चा उल्लेख काही ठिकाणी आहे. त्याच्यामुळे याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत हे तपासून घेऊनच निर्णय घेणं उचित होईल, कारण त्यातून परत नवीन काही विषय निर्माण व्हायला. मराठा आरक्षण को मिलने वाला जो लाभ था वो सुप्रीम कोर्ट में आने तक उसको ESW में के तहत देखिए आज शॉर्ट में आज महाराष्ट्र की कैबिनेट ने मराठा आरक्षण के संदर्भ में बहुत गहराई से विचार विमर्श करके तकरीबन 9 फैसले आज लिए हैं. मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार और सभी मंत्रिमंडल के सदस्यों ने इसमें एक ही वॉइस में ये पारित किया है. और सबसे पहले तो बात ये है कि आज सवेरे सुप्रीम कोर्ट में स्टेट गवर्नमेंट की ओर से इंटरिम स्टे जो सुप्रीम कोर्ट ने दिया है इस आरक्षण के संदर्भ में, उसको वेकेट करने के बारे में
आज अर्ज दाखिल किया है सुप्रीम कोर्ट में। अब वो चीफ जस्टिस के सामने जाकर लार्जर बेंच की तरफ रिफर करने के बारे में जो हमने विनती की, उसका फैसला चीफ जस्टिस के सामने होने की उम्मीद है, हमने उसको दर्ज किया है। अब लीडर ऑफ अपोजिशन को कंसल्ट किया गया है, सभी राजनीतिक दलों को कंसल्ट किया गया है, इसमें जो संगठनाएं हैं मराठा समाज के अलग अलग, उनको विश्वास में लिया गया है और राज्य मंत्रिमंडल के सभी सदस्यों को विश्वास में लेकर, सभी लोगों से और संगठनों को विश्वास में लेकर इस नतीजे पर सरकार ने आज फैसला किया है कि इंटरिम स्टे वेकेट करने के लिए पूरी कोशिश, उसमें लीगल ओपिनियन सबसे बड़ी बात है कि जो सीनियर काउंसिल से दिल्ली में, चाहे वो सरकार की तरफ से हो या चाहे वो इंटरव्यूनर्स की तरफ से हो, ये दोनों की तरफ से जो सुझाव आए हैं उसी के अनुसार उसमें इंटरवेंशन सिर्फ सरकारी नहीं, जिन जिन लोगों के, प्राइवेट लोगों के भी जो एप्लीकेशन फेवर में है आरक्षण के बारे में, इन सभी से राय मशवरा कर ये फैसला आज लिया गया है और वो अकॉर्डिंगली अपना एप्लीकेशन राज्य सरकार की ओर से वहाँ दर्ज किया गया है। अन्य बातों के बारे में जो मैंने जिक्र किया है, इकोनॉमिकल वीकर सेक्शन में जो चीज़ों का आज अंतर्भाव है वो आज SCBC को ये सभी लागू हो जाएगा, जिसमें आप जो कहेंगे कि उसमें SCBC को जो लाभ दिए गए हैं, फिर वो छत्रपति शाहू महाराज शिक्षण जो अपनी स्कॉलरशिप का विषय है, फिर ये हॉस्टल्स का विषय है, फिर इसके बारे में अन्य जो सारथी का विषय है, अन्ना साहब पाटिल आर्थिक महामंडल का विषय है, ये सब इश्यू को जहाँ जहाँ SCBC को फायदा था कि वही हम लोग EWS में उसको, ये हम लोगों ने ये फैसला किया कि EWS की सभी चीज़ों को वहाँ पर उसके अंतर्गत उसको बेनिफिट देना चाहिए। और जो लोग मराठा क्रांति मोर्चा के दौरान जिनके ऊपर पुलिस केसेस हुए हैं, उनके गंभीर मामलों को छोड़कर बाकी सब विड्रॉ हो गए, सिर्फ 26 केसेस हैं अभी जो विड्रॉ होना है। वो 26 केसों के बारे में 1 महीने के अंदर होम डिपार्टमेंट उसमें फैसला करते वो केसेस विड्रॉ करेंगे। सिर्फ जहाँ गंभीर मामले हैं, जहाँ पुलिस पे अटैक हुआ है, जहाँ पर कोई प्रूफ अवेलेबल है, उसके बारे में थोड़ा सा मामला कोर्ट के फैसले के अधीन वो रहेगा। और जिन लोगों की जानें चली गई है, जो इसमें जान खो चुके हैं इस आंदोलन में, उनके जो लीगल हेयर्स हैं उनको राज्य MSRTC या स्टेट ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन में 1 महीने के अंदर उनको नौकरी दी जाएगी। उनको जो भी लीगल हेयर्स है उनको वहाँ पर समावेश करेंगे। तो ये ऐसे कुल मिलाकर 9 फैसले हैं जो स्टेट गवर्नमेंट लिए हैं। थैंक यू। तर मराठा समाजासाठी अत्यंत मोठी बातमी, सारथी संस्थेला 130 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। मराठा समाजातील बेरोजगारांना 400 कोटींचं भांडवल दिलं जाणार आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळातनं 400 कोटी दिले जाणार आहेत। काही महत्त्वाच्या घोषणा, मोठ्या घोषणा आत्ता थोड्या वेळापूर्वीच अशोक चव्हाण यांनी केलेल्या आहेत। मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर समोर येणारे हे निर्णय, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारथीला 130 कोटींचा निधी देण्यात आला आहे। बेरोजगार तरुणांच्या रोजगारासाठी वाढीव निधी देण्यात आलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे EWS मध्ये मराठा समाजाला आरक्षण देणार आहे, अशी मोठी घोषणा अशोक चव्हाण यांनी केलेली आहे। काही महत्त्वाचे निर्णय मराठा समाजाच्या दृष्टीने आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। EWSचा लाभ हा मराठा समाजाला देणार असं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। स्थगिती उठवण्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज केल्याचं सुद्धा अशोक चव्हाण यांनी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीतून समोर येणारे हे महत्त्वाचे निर्णय, सारथीला 130 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे। तर आंदोलनातील मृतांच्या नातेवाईकांना नोकरी दिली जाणार आहे। महिन्याभरामध्ये परिवहन विभागामध्ये या नातेवाईकांना नोकरी दिली जाईल असं आश्वासन अशोक चव्हाण यांनी दिलंय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय झालेला आहे। मोठी बातमी, मराठा समाजाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय आत्ता थोड्या वेळापूर्वीच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। अशोक चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली आहे।